नवीन घाट बांधण्याचा जो घाट घातला जातोय त्याला पुरोहित संघापासून तर तिथं विरोध आहे आणि त्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। यानंतर आपण पुढे बघणार आहोत इतरही घडामोडी। बघा, महत्त्वाची राजकीय घडामोड आहे की अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी शरद पवार यांची भेट घेतली। या भेटीनंतर अतुल बेनके अजित पवारांची साथ सोडणार अशा चर्चांना उधाण आलं। खासदार अमोल कोल्हे यांच्या जुन्नरमधील घरी भेट झालेली दरम्यान शरद पवारांनीही या भेटीला दुजोरा दिलाय। अतुल बेनके कोणत्या पक्षात आहेत असा सवाल यावेळी शरद पवारांना विचारण्यात आला। दरम्यान अतुल बेनके अजित पवार गटात आहेत याची मला कल्पना नाही, तो माझ्या मित्राचा मुलगा आहे, त्यामुळे यावर फार चर्चा नको असं उत्तर देत शरद पवारांनी अतुल बेनकेंच्या पक्षप्रवेशावर सूतोवाच केलं। काही चर्चा विषय काही झालेली नाही, लोक विचारले येतात। असं आहे की त्याचे वडील माझे मित्र होते आणि आमच्या मित्राचा मुलगा आहे। त्याचे राजकारण काही होत असेल तर ती त्यावेळेला त्याचा निकाल देऊ, त्याची काही इथे चर्चा करायचं काही कारण नाही। आणि साधी गोष्ट अशी आहे की कालच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे। नाही, चर्चा काही नाही झाली, पण पवारसाहेब आता जुन्नर तालुक्यामध्ये येत आहेत, तर जुन्नर तालुक्याचं लोकप्रतिनिधी नात्याने आणि त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य नात्याने त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तिथे गेलो होतो। याच्यामध्ये कुठली राजकीय अर्थ काढण्याचं काही कारण नाही। शेवटी पवार फॅमिली आणि आमच्या बेनके परिवाराचा गेली 40 वर्षाचा ऋणानुबंध आहे। अतुल बेनके शरद पवारांचं दार ठोठावत आहेत? नाही, दार ठोठवायचा विषय नाही। मी कुठल्याच बाबतीत त्या दृष्टिकोनातून विचार केलेला नाही किंवा अतुल तू इकडे ये असंही ते मला कधी अजून काही म्हणालेले नाही। राजकारण हे राजकारणाच्या पातळीवर चालत राहील। अनेक स्थित्यंतरं मी आमदार झाल्यापासून पाहिलेली आहे, डे 1 पासून तुम्ही पण सगळ्यांनी पाहिलेले आहे। जे महाराष्ट्राच्या 50 वर्षाच्या राजकारणात एवढी घडली नसेल तेवढी या पंचवार्षिकमध्ये घडली। काय म्हणजे भेट घेतली म्हणून काय झालं? काल तुमच्या आपल्या पक्षाचे आहे नाही, असू दे ना। आज आम्ही पण अनेक आमदार माझी पण भेट घेतात, त्याच्याबद्दल तुम्ही बेनकेंना विचारा ना की आपण का भेट घेतली। मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही। अशा भेट घेतली, काय बिघडलं? निलेश लंके हा वेगळ्या पक्षामध्ये होता, परंतु तिथं आम्हाला उमेदवार पाहिजे होता, मी निलेशला राष्ट्रवादीत घेतलं। तेच गोष्ट सुनील शेळके यांच्या बाबतीत केली। अशा घटना घडत असतात आणि मी 2-3 वेळेला त्याला सांगितलं की बाबा ही जागा अमक्यालाच मिळेल असं नाही, अजून चर्चा चालू आहे। काही ठिकाणी एखादी सिटिंग जागा मी सोडली तर मला पण समोरची बाजू एखादी सिटिंग जागा सोडू शकते, पण तो म्हणला नाही दादा ते असं आहे, दादा तसं आहे, मला उभंच राहायचं। वास्तविक त्याला मी मागच्या वेळेस उभा करत होतो त्यावेळेस तो परदेशात निघून गेलेला होता।